नमस्कार, मी सचिन आवड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज जे आहे ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मतमोजणी जी आहे ती 5 मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता मतमोजणी केंद्रावरती मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेची चोख व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलिंग एजंट आहेत, जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत, ते देखील सध्या असल्याचे चित्र जे आहे ते दिसतंय। मतमोजणी केंद्राबाहेर देखील मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त असून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्राबाहेर जमले असल्याचे चित्र जे आहे ते या ठिकाणी सध्या दिसत आहे। दौंड तालुक्यामध्ये एकूण 14 पंचायत समिती गण आणि 7 जिल्हा परिषद गटांसाठी निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीची मतमोजणी जी आहे ती आता सुरू होत आहे। या ठिकाणी एकूण 21 टेबलवरती ही मतमोजणी होणार आहे आणि 17 फेऱ्या एकूण मतमोजणीच्या होणार असल्याची माहिती जी आहे ती निवडणूक आयोगाकडून आपणास देण्यात आलेली आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आवड, दौंड।